काय झालं? काय झालं काय? अलंकाराने सोन्याला वंदन केलं, एवढंच त्याच्यातला अर्थ आहे. म्हणजे ते विशेषत्वाने प्रगट झालं म्हणजे वंदन. परी सोनेनेसी तुझे नवते लेणे सोनिया भजे, ऐसे जे निजात्माईक जेथे नाही नम्य नमक, नमस्कार तो स्वाभाविक तेथीचे असते. कालच सांगितलं, निराळा नमस्कार करण्याचा गरज नाही, अनन्य असणं हाच त्या प्रभूला, त्या संताला नमस्कार आहे. न मन, ज्या वेळेला मन न होईल, न मन, नमन शब्दाचा अर्थ, नमन म्हणजे काय? मन शिल्लक राहिलं नाही. मन काय करतं? जे संकल्प विकल्प करतं ते मन. मनाचे दोन भाग आहेत, दोन कॅटेगरीज आहेत. काय करतं? मनामध्ये एकदा संकल्प येतो, मनामध्ये एकदा विकल्प येतो. असं संकल्प विकल्पाची साखळी चाललेली आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह करंट, एक निगेटिव्ह करंट. बरोबर आहे? नाही म्हणजेच लाईट येते ना. दोन्ही पॉझिटिव्ह असून जमत नाही, दोन्ही निगेटिव्ह असून जमत नाही. बरोबर आहे? काय करंट कसे असावे लागतात? एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह. बरोबर आहे? तसं एक संकल्प, एक विकल्प, एक चांगलं, एक वाईट, एक पाप, एक पुण्य, असं दोन्ही मिळून संकल्प उठला की विकल्प येतो, विकल्प आला की संकल्प येतो. बरं का? हो. लग्नाच्या बाहुल्यावर सुद्धा विकल्प येतो. कारण सकाळी पेपरमध्ये बातमी वाचलेली असते की अमक्या तमक्याचा डिवोर्स झाला. ही बातमी वाचून शुभ कार्याला निघाली. पेपरमध्ये काय कितीतरी येत असतं आणि जे काही असतं ते सगळं असंच असतं. मग उभे राहिल्यानंतर अगदी घरात हार टाकणार तेव्हा वाटलं तिकडे सकाळी पेपर आपलं तसं झालं तर लगेच दुसरा संकल्प आला. सगळ्याचं तसं होतं का? मंगल घडी आहे, चल घाला. तुझ्या आई वडिलाचं टिकलं नाही का? त्यांच्या टिकलं नाही का? जे टिकलं नाही त्यांच्या मागे लागण्यापेक्षा टिकलं त्याच्यावर का टिकत नाहीस? काय म्हटलं मी? विकल्प येता येता संकल्प येऊन गेला, पुढचं कार्य सुरू झालं. पुढचं कार्य सुरू झालं. तसं जीवनामध्ये संकल्प विकल्प. इथे काय घडलं? न मन, न मन, न मन. मन विसरलं, संकल्प करायला विसरलं, विकल्प करा निशेष सांडोनी मी पण संपूर्ण संपलं. नमन घडलं. हे नमन करणे माझे तैसे आहे. हे माझं नमन हे त्या प्रकारचं आहे असं माऊली सांगतात. अजून एक ओवी सांगू का? सुवर्णमणी सोनिया ये कल्होळ जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येतू. सुवर्णमणी सोनिया हीच ओवी ज्ञानेश्वरीत आहे. ये कल्होळ दैसा पाणिया, आपुलेनी भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण, तयाचे नाव मज शरण येणेगा. आपुलेनी भेदे वीण. आता भेद तू मला निराळ मानू नकोस. निराळ मांडण्याचं काही कारण ना. निराळ मानशील तर फरक पडेल, नाही का? नवीन लग्न झालेलं असतं तिथपर्यंत नाही म्हटलं तरी थोडा पती पत्नीमध्ये निराळेपणा असतो. स्वाभाविक आहे, काही चुकलं नाही. ती कोणत्या घरची, हे कोणत्या घरचे, तिला काही अजून माहिती नाही, नुसतं बघितलं आलं गेलं, हा भाग निराळा आहे. बरं का? हो. तिचाही त्याच्यावर जरी भरवसा आहे म्हटला तरी 100% नसतो. त्याचाही तिच्यावर 100% भरवसा नसतो. त्याच्यात विशेष काही नाही. आलं का लक्षात? एकदम काही पोळी तयार होत नाही. पीठ काढून मळून लाटून मग पोळी तयार होते. आणि अशा अनेक काळ पोळी केल्यानंतर ती रुचीची होते. कळलं का तुम्हाला? मग साशंक असतं. मग करता करता जमून जात, जमून जात होतं. मग सुरुवातीला असं होतं की ती त्याच्याकडे पैसे मागून घेत असेल.
सुरुवातीच्या काळात कसं, ती त्याच्याकडून पैसे मागून घ्यायची, एक 10 द्या, एक 20 द्या. अशी 2 वर्षे गेली. म्हणाला हा पगारच तुझ्या ताब्यात घे, कशाला मला मागतेस, मीच तुला मागून घेतो. कळलं का? ट्रान्सफर सीन. काय घडलं, काय ट्रान्सफर झाला? महिनाभर त्यांनी कमवलं, तिच्या ताब्यात दिलं. पहिल्यांदा ती मागत होती, पण अजून जुळलं नव्हतं, नक्की कळलं नव्हतं हिचा स्वभाव कसा आहे, उगीच उडवते का, नको तिथे खर्च करते का पाहिजे तिथे खर्च करते. मग त्याची पक्की खात्री झाली, काही नाही, आपली बायको चांगली आहे, संसाराला योग्य आहे. मग तिच्या ताब्यामध्ये तो असा संपूर्ण पगार देतो आणि निघताना हाक मारतो, मालक. आमच्या पंढरपूरला एक कुटुंब मला माहिती होतं, पंढरपूरला आम्हाला एक कुटुंब माहिती होतं. तो बायकाला आपल्या सावकार हाक मारायचा. काय बायकोला हाक मारायचा? सावकार. बायको सावकार. कळलं का तुम्हाला? काय अहो, काच काय आम्हाला दिलं नाही खर्चायला. साहेब अहो काहीतरी, अहो आम्ही ऑफिसमध्ये जातो, चहा पाणी लागतं, मित्र बरोबर असतो, वडापाव खावा लागतो, एक द्या 20 रुपये. माझं बोलणं कळलं का? पण हे केव्हा, हे केव्हा? ये हृदयीचे ते हृदयी घातले. अलंकार सोन्याला शरण आला, सोनं अलंकाराला शरण आलं, अशी दोघाची एकरूपता झाली आणि मग संसार असा फुलवऱ्यावर आला. बरं का? मग लाखो रुपये दिले, पुन्हा चौकशी नाही, पुन्हा विचार करण्याचं कारण नाही. हा जसा जीवनातला सगळा व्यवहार आहे. इथे सगळे अनुभवी मंडळी बसलेली आहेत, बायका पुरुष सगळ्यांना माहिती आहे. काय? जो नवरा आपल्या बायकोकडे सतत पैशाची चौकशी करतो, तिथे कुठेतरी गडबड आहे समजा. गडबड आहे समजावं. काही काही माणसं अशी असतात, काल तुला 10 रुपये दिले होते, किती शिल्लक राहिले? अरे येडे, आता काय शिल्लक राहिले काय? मग ती सांगते 25 पैसे शिल्लक राहिले, ते सुद्धा बाजूला काढून ठेवलेले. किती राहिले? 25. एखादी विनोदाची बाई असेल तर ती म्हणते शिवून घ्या, तुम्हाला लागतील, भिकाऱ्याला द्यायला. संसार मोठा गमतीचा आहे. एकरूप सांगतोय मी, तुमचं सांगत नाही, शिवशक्ती सांगतोय. काय? अलंकारातून सोनं प्रगट झालं, सोन्यातून अलंकार प्रगट झाला, शिवातून शक्ती प्रगट झाली, शक्ती रूपाने शिव प्रगट झाला. कुणाचाच कुणाला भेद नाही, कारण दोन्ही एक आहेत. शिव आणि शक्ती हे दोन राहिलेले नाहीत. म्हणून सांगता वाचे ते वाचा, ठाऊ वाच्य वाचक, पडता काय भेदाचा विटाळ होय. वाणीचे वर्णन करत असता वाच्य वाचक असा जरी भेद दिसला, तरी इथे काय खरोखरच भेद विटाळ आहे. कारण जिचे वर्णन करावयास अशी वाचा तरी वाणीच आहे. हे बघा, हा काय शब्द, लक्षात घ्या, नीट ऐका. काय शब्द, काय भाषा, काय वाणी. हे कशाने सांगितलं? वाणीने सांगितलं ना. माझं बोलणं लक्षात आलं का? वाणीचं कौतुक कशाने? म्हणजे वाणीनं वाणीचं कौतुक करणं, हेच वाणी वाणीला शरण गेली, शिव शक्तीला शरण गेला आणि शक्ती शिवाला शरण गेली. कोण कोणाचं कौतुक? वाणी. ही काय? वाणी. काय वाणी? कशाने सांगितलं? वाणी. दृष्टांत गमतीदार. पुन्हा एक थोडस नामनामीचा अभेद कळला का? नामनामीचा वाणी शब्दामध्ये काय झाला? नाम आणि नामीचा अभेद झाला, नाही का? वाणी हे नाम आहे, पण ज्याने उच्चारलं ती वाणीच आहे. इथे नाम आणि नामी या दोघांचा अभेद आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, हो तरी वाणीचे आहे करणारी वाचक, तरी वाणीचे हे म्हणून भेदाचा विटाळ नाही. वाणीने उच्चारलं वाणी शब्द, म्हणून तिथे भेद झाला नाही.
भेद झाला का तिथे? नाही. दिसायला भेद आहे, असायला अभेद आहे. याच्याकरता संपूर्ण पहिल्या अध्यायामध्ये पती पत्नी प्रियू प्राणेश्वरी हे इथून तिथून हाच विषय आलेला आहे. हाच, याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण सांगायला जागाच नाही दुसरी, नाही का. शिवशक्ती खाली आल्यावर पती पत्नी, प्रकृती पुरुष जातो कुठे? याच्या एक लक्षात ठेवा, प्रकृतीच्या बाहेर पुरुष जाऊ शकत नाही आणि पुरुषाला सोडून प्रकृती राहू शकत नाही. हे जीवनाचं भाग्य आहे. माझा जिवंतपणा म्हणजेच प्रकृतीचं अस्तित्व. माझं बोलणं कळलं काय? मी जिवंत आहे म्हणजे ही प्रकृती जिवंत आहे, नाही का. म्हणजे माझा जिवंतपणा प्रकृतीच्या आधाराने हात हलतोय, जिवंत आहे. श्वास चालू आहे, जिवंत आहे. बंद पडला, संपलं. म्हणजे जिवंतपणाचं जसं ताप थर्मोमीटर मधून कळतो, बरोबर आहे ना. 97, 98, 100 आहे. म्हणजे थर्मोमीटर मधून ताप कळतो, तसं या प्रकृतीच्या अधिष्ठानातून पुरुष परमात्मा कळतो. एवढंच आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, वाचा ऐसा जो शब्द, वाचा वदे विशद, तरी येथे वाच्य वाचक भेद कैसा होय. येथे वाच्य वाचक म्हणजे त्रिपुटी. वेदांतामध्ये त्रिपुटी सांगितलेली आहे, मागेही सांगितलं, पुन्हा सांगतो. दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ही मूळ स्वरूपामध्ये त्रिपुटी असण्याचं काही कारण नाही. कारण का? एकच मी इतक्या रूपाने नटलेलो आहे. कोण नटलेला आहे? मीच. आता देवच नटला कारणाने तिथे काही प्रश्न येत नाही. म्हणून जरा पाहे पा भास्य भासकता, आपुल्या ठावी दायिता, एकपण काय सविता मोडी तसा असे. महाराज म्हणाले, असे पहा की सूर्य आपल्या स्वरूपी भास्य भासक म्हणजे प्रकाश आणि प्रकाशक हे दोन्ही प्रकार दाखवतो, तरी सूर्याच्या एकपणामध्ये बिघाड होत नाही. भास्य एक लक्ष, हा सूर्य, बरोबर आहे ना. आणि दिसतंय ते कोणाच्या प्रकाशात दिसतं? म्हणजे सूर्य आणि प्रकाश हे दोन नाहीत. माझं बोलणं कळलं का? सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही एकरूप आहेत. हा बल्ब आहे, बरोबर आहे ना. त्याच्यातला मेन प्रकाश जर गेला तर हे तसंच लटकत राहतं, बरोबर आहे. तसं सूर्याचा प्रकाश जाणं येणं नाही. सूर्य म्हणजेच प्रकाशन, प्रकाश म्हणजेच सूर्य. तिथे कधी म्हणायची पाळी येत नाही सूर्यामधला फ्यूज उडला, असं म्हणता का कधी? काय झालं हो, काय झालं? अहो साहेब, आमच्याकडे दुधुरा लाईट का नाही? काय सांगावं महाराज, जनरेटर जळला. घडतं, कुठेही घडतं. आता या पावसाळ्या दिवसात तर शॉर्ट सर्किट होऊन म्हणजे उपाधीच. मोठा ट्रान्सफॉर्मर जळला, काय झालं? तिकडचा जळला, मग लहान जळला म्हणून मोठा बसवला, मग मोठ्याला पॉवर कमी पडली म्हणून जळलं. एक गाव 12 भानगडी. असं कधी ऐकलंय का? आज सूर्यनारायण का उगवले नाहीत? अहो फ्यूज गेली. सूर्याची फ्यूज कधी उडत नाही, कारण सूर्य म्हणायचा तिथे, पण इथपर्यंत सूर्यच आहे. प्रकाशच प्रकाश तो प्रकाश की, यासी नवचे घेईची चुकी, म्हणून जगासकी वस्तू प्रभा. इथून तिथून प्रकाश. आता एवढ्या पुरतं बोलायचं झालं तर हा दिवा इथे आहे, बरोबर आहे. पण त्याची लाईट इथपर्यंत आलेली आहे, म्हणजे इथून तिथून दिवा आहे. एवढ्या पुरतं दाखवलं. कुठपासून दिवा तिथे आहे का? मग इथे कोण आहे? दिवा तिथे, मग इथे काय आहे? प्रकाश आहे. मग प्रकाश आणि दिवा निराळा आहे का? दिव्या, प्रकाश आणि दिवा निराळा आहे का?
तसं तुझ्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञानाचा प्रकाश हे दोन नाहीत. ज्ञान म्हणजेच प्रकाशन, प्रकाश म्हणजेच ज्ञान. म्हणून ज्ञानाचे प्रकाशे वर्तती हे जग, न घेती बरळ देह बुद्धी. ज्ञानाच्या प्रकाशाच्या माध्यमातूनच हे सगळं जग चाललंय. कशाचा प्रकाश आहे नाही का? मी सांगतोय लाईटच्या प्रकाशात नाही. लाईटच्या प्रकाशात दिसतं आणि ज्ञानाच्या प्रकाशात सांगतो. दिसण्याकरता लाईट पाहिजे, पण समजा यदा कदाचित लाईट गेली तर बोलता येईल मला. काय आता त्याच्यात विशेष काय? काय एक ओवी वाचली मगाशी, अजून खाली बघितलंच नाही, चालू राहतं. तुम्ही म्हणाला लाईट गेली तरी तुम्ही सांगितलं. अरे म्हटलं माझी लाईट आहे ना, एवढी तुला काळजी का पडली? माझं म्हणणं कळलं? म्हणजे सर्व प्रकाश संपला तरी ज्ञानाचे प्रकाशे वर्तते हे जग. ज्ञानाच्या प्रकाशाने हे सगळं चालू आहे नाही का? एक सांगू का? माणसाला कोण विचारतो? कुत्र सुद्धा विचारत नाही. खरंच आहे. परक्याच्या घरी गेल्यानंतर त्या कुत्र्याला कळत नाही की हे बाबा महाराज आहेत. तेही भुकतं माझ्या अंगावर. मग मी म्हटलं माय डिअर डॉगी, आय एम बाबा महाराज. ते पुन्हा करतोय मला. मग तो मालक आला, छान आहे, व्हेरी नॉटी. माणसाला कळत नाही तर कुत्र्याला कुठून कळणार? माणसाला सुद्धा देव कळत नाही, माणसाला सुद्धा संत कळत नाही. लक्षात ठेवा, त्याला त्याचा फक्त मालक माहिती आहे, याच्यापेक्षा जास्ती ओळख त्याची नाही. आणि दॅट इज सफिशियंट. कुत्र जर सगळ्याची ओळख करून घ्यायला लागलं तर कुणालाही घरात येऊन देईल, चोराला सुद्धा देऊन देईल. माझं म्हणणं, म्हणून कुत्र्याची ओळख जास्ती लोकांशी करून देऊ नये. त्याला ते मोठे मोठे अल्शिशियन्स असतात ना, ग्रेहाउंड, असे ते बांधून ठेवतात, असे सबंदिवस कुलप घालून. म्हणजे त्याला असं दुसऱ्याची ओळख होऊन, म्हणजे रात्री सुटलं, जेवढे दिसले तेवढेच माहिती आहे. दिसलं नाही की हो धरलंच त्याला. मग तिथे बाहेर लिहिलेलं असतं बिवेअर ऑफ डॉग्स. माझं बोलणं कळलं? गंमत आहे. काय आहे? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानाचा प्रकाश. तसं जी काही किंमत आहे ती माणसाला नाही तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाला. ज्ञानाला. हे श्रीमंत दगडूशेठवाले का बोलवतात मला? काय माझं नाव बाबा महाराज आहे म्हणून का? गेली 16, 17, 18 एवढं वर्ष चालू आहे, काय बाबा महाराज आहे म्हणून का? अजून टिकलोय म्हणून. टिकलोय म्हणून म्हणजे काय? म्हणजे तब्येत चांगली आहे, अजून बुद्धी चांगली आहे, अजून प्रवचन फुलमध्ये चालू आहे म्हणून. म्हणजे ते मला बोलवत नाही तर ज्ञानाच्या प्रकाशातून जे हजारो माणसं रोज तृप्त होऊन जातात त्याच्याकरता हे आमंत्रण आहे. म्हणजे किंमत कोणाला आहे? किंमत कोणाला आहे? व्यक्ती. अजून आता पुढे जाऊन सांगू का? पुन्हा विषय. किंमत प्रकृतीला आहे का त्याच्यातल्या मूळ पुरुषाला आहे? किंमत कशाला आहे? कशाला आहे? त्या मूळ पुरुषाला. पण पुढे सांगू का? किती जरी माझ्या डोक्यात असलं तरी ते प्रकृतीशिवाय प्रकट होत नाही ना, म्हणून दोघांचं ऐक्य आहे. ऐक्य कशाचं आहे? कितीही जरी माझ्या डोक्यात असलं, काही काही वेळेला डोकं चालतं पण वाणी. मग तो काय सांगतो? मला डोक्यात येतं. म्हणजे कळलं का? हे जरी असलं तरी या प्रकृतीच्या माध्यमातून प्रकट व्हावं लागतं. एक सांगू का? अव्यक्त ज्ञान आहे, प्रकृतीच्या माध्यमातून दृश्य होतं. ज्ञान अव्यक्त आहे नाही का? दृष्टांत देऊ चला. परीक्षेला बसली पोरं आणि लिहायला घेतले पेपर. एक अति हुशार होतं कार्ट, लई तयार. त्याने तो पेपर घेतला. जवळ तासभर त्याने निरनिराळ्या संबंध कलर पेन्सिल आणल्या होत्या आणि जवळजवळ पहिला तास ते कोरून नाव काढू लागला.
अमका अमका नाव, पेपर जॉग्रफी, क्लास अमका, नंबर अमका, संबंध पेपरवर काही नाही. शेवटी हुशार होता तो इन्स्पेक्टर तिथे आला. ते म्हणले, अरे लिही ना. कशाला लिहायला पाहिजे म्हणला, माझ्या डोक्यात आहे ना. ते म्हणले, माझ्या राजा तुझ्या डोक्यात आहे ते मला कळलं, पण कागदावर उतरू दे ना. उद्या जर घरातली बाई म्हणली सगळा स्वयंपाक माझ्या डोक्यात आहे, फिर क्या होगा. आत्ताच मी बाबा महाराजांच्या प्रवचनाला जाऊन आले. ते म्हणले डोकं म्हणजे डोकं. तेव्हा आजपासून मी फक्त डोक्याने स्वयंपाक करणार आहे. नाही नाही म्हणले, ते डोक्यानेच कर, पण चुली पुढे जाऊन. डोक्यानेच कर, पण चुली पुढे जाऊन. माझं बोलणं कळलं का. पण नुसतं डोक्यात नाही, जमायचं नाही. तसं जे ज्ञान आहे, सत्ता जी आहे, सत्ता मात्र जे ज्ञान आहे, म्हणजे जो पुरुष आहे, जो शिव आहे, तो शक्तीच्या माध्यमातून प्रगट होतो. आणि पुढे जे दर्शन होतं ते शिवशक्तीच्या एकरूपतेचं दर्शन होतं. म्हणून वाचा आणि वाचक याचा वर्णन करताना